रत ध्यान उभे विठेवा सर्व सुख
गोपाल हरि 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 जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार गोपाल जय जय पाहता लोचनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विशेष वितागा जन्म मरणाचा बाधू विशेष वितागा जन्म मरणाचा बाधू विषय शिवतागा विवेक गुरुवाक्ये छेदी भव बंधू विवेक गुरुवाक्ये विवेक गुरुवाक्ये छेदी भव बंधू विवेक गुरुवाक्ये छेदी भव बंधू रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदे गळते गा रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदे गळते गा रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदे गा रामकृष्ण वासुदेव हरे ब्रह्मानंदे गळते गा रामकृष्ण वासुदेव हरी विदेही झाला गा रामकृष्ण वासुदेव हरी विदेही झाला रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा रामकृष्ण वासुदेव हरे ब्रह्मानंदे गळते गा रामकृष्ण वासुदेव हरे ब्रह्मानंदे गळते गा गुरुवाक्य भाव बळे निज बोधे पै बुद्धी गुरुवाक्य भाव बळे निज बोधी वैबोधी आतेने बोधे पाहता गा अखंडते समाधी तेने बोधे पाहता अखंडते बोधी तेने बोधे पाहता गा अखंडते समाधी तेने बोधे पाहता अखंडते समाधी रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गळते गा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा रामकृष्ण वासुदेव हरे विदेही झाला रामकृष्ण वासुदेव हरे विदेही जनिवनी निरंजनी वासुदेव समान जनिवनी निरंजने वासुदेव समान जनिवनी निरंजनी वासुदेव समान जनिवनी निरंजने वासुदेव समान हा एका जनार्दनी चित्त चैतन्य घन एका जनार्दने चित्त चैतन्य घन
वासुदेव हरि ब्रह्मानंदे गणति गा राम कृष्ण वासुदेव हरि देही विदेही झाला राम कृष्ण वासुदेव हरे ब्रह्मानंदी गणति गा राम कृष्ण वासुदेव हरे देही विदेही झाला
टाळी वाजवा, सर्वजण टाळी वाजवा, भजन करा. जन्म मरणाचा बाधो विवेक गुरुवाक्ये छेदी भवबंधू रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळतिगा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा गुरुवाक्ये भाव बळे निज बोधे पय बुद्धी तेने बोधे पाहता गा अखंडते समाधी रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळतिगा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा
जनी वनी निरंजनी वासुदेव समान एका जनार्दनी चित्त चैतन्य घन रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन सर्व जगना संताची दुसरी चरण संताची या दुसरी चरण संताची या पादाने कथे ज्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णगुण नाम ऐश देई प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण एकनाथा पायी माथा देवीला पायी माथा टाळी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहो गुण दोषा पाहू गुण दोष पाहू गुण दोषा पाहू गुण दोष धारोदास पायाला धारोदास नका पाहो गुण दोष झालो दास पायाचा दास पायाचा झालो दास पायाचा टाळ, टाळ. शरण शरण एकनाथा, बाई माता ठेविलेला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. विशेष वितागा जन्म मरणाचा बाधू विवेक गुरुवाक्ये छेदी बहुबंधू रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा शिवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री ज्यांच्या दरबारात ही आजची शिवा आहे नाथ महाराजांचा अभंग आहे त्यांची सेवा आहे त्यांच्या दरबारात सेवा आहे आणि त्यांच्याच अभंगावर सेवा आहे विठ्ठल वारकरी धर्म संकीर्तन कुंभार झरी ते पैठण नाथाची यात्रा आहे नाथाची वारी आहे संकष्ट चतुर्थी मंडळ गुरुवरी गुरुजी यांनी माझ्यासारख्या पामराकड ही सप्तमीची सकाळची सेवा माझ्याकडे दिलेली आणि त्यांच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्यामुळं आम्हाला हे वासुदेव असतील भोपाळे असतील तुमच्यामुळं चिंतन घडलं नाही तर कोण चिंतन करीत होतं याच्या विठ्ठल आता तुम्ही आम्हाला भोपाळ्यावर कीर्तन करायला लावणार म्हणून आम्ही भोपाळ्या पाहिल्या वासुदेव पाहिले नाही तर आम्ही काकडे कधी काकडाच घेत नाहीत मला विठ्ठल म्हणून तुमचे उपकार आहेत
की तुमच्यामुळं ही नाथाच्या दरबारात कोण पुण्यांचा होईन सेवक. अरे इतकी महत्वाची वारी. कालचा दिवस किती महत्वाचा आहे माहिती आहे. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामीचा जन्म षष्ठीचाच आहे. जनार्दन स्वामीला दत्ताचं दर्शन षष्ठीच्या दिवशी झालं आणि जनार्दन स्वामीनं देह देखील षष्ठीच्या दिवशी ठेवला. म्हणजे कालचे वारी जनार्दन स्वामीचंही पुण्यस्मरण आहे आणि नाथाचंही पुण्यस्मरण आहे. म्हणजे जनार्दन स्वामीचा जन्म एक दिवस, जनार्दन स्वामीला दत्ताचं दर्शन दुसरं, जनार्दन स्वामींचा देह ठेवणं तिसरं आणि नाथाला जनार्दन स्वामीची जी भेट झाली ती षष्ठीच्या दिवशी झाली. आणि जनार्दन स्वामीच्या कृपेनं नाथाला दत्ताचं दर्शन झालं ते षष्ठीच्या दिवशी झालं आणि नाथानं जलसमाधी घेतली षष्ठीच्या दिवशी घेतली. विठ्ठला आपण भाग्यवान आहेत. आपण देवाचे तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आपण नाथाची सेवा करतो. अरे देवानं 36 वर्ष नाथाची सेवा केली. किती वर्ष केली. विठ्ठला विठ्ठला आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, त्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंदिता, अनन्य भक्ती भावे निरावंदिता. अरे विठ्ठल नाव घेऊन 12 वर्ष कीर्तना ध्रुवपद म्हणण्याचं काम केलं. श्रीखंड्या नाव घेऊन 12 वर्ष गंगेचं पाणी आणणं, धुणं धुणं आणि चंदन उघडून नाथाला चन्नाची गोळी करून देणं हे 12 वर्ष केलं. आणि 12 वर्ष पुढचे केशव नाम करून भागवताचे श्रोता म्हणून राहिले. विठ्ठला गुरुजी गुरुवरे मारुती बाबा कुरेकर सांगत असतात, देव आले नाथाच्या घरी. नाथाने विचारलं कोण तुम्ही. म्हणले मी काम पाहायला आलो, मला काम पाहिजे. काय नाव. म्हणले विठ्ठलराव. काय नाव आहे. विठ्ठलराव आहे. विठ्ठल नाव घेऊन चालते ना पहिलं विठ्ठलराव. म्हणले पण इथं काम नाही. आता आमच्याकडे गडी लागले सगळे. आमच्याकडे गडी नाही लागत. आता भरपूर गडी झाले, घरचे झाले, शेतातले झाले. म्हणले मग तुम्ही गावात काम पहा. ते देव म्हणले नाही, मी तुमच्याकडेच काम पाहण्याकरता आलो, मी दुसरीकडे काम करणार नाही. पण म्हणले आम्हाला गरज नाही ना, आमच्याकडे गडी भरपूर आहेत. म्हणले नाथा तुमच्याकडे पहिले गडी आहेत पण त्याला काम सुधरत नाही, ते सांग कामी आहेत. कसे काही गडी असतात पण ते जेवढं सांगितलं तेवढंच करतात, सांग कामे. आणि म्हणले तू कसा आहे. न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. भक्त समान न सांगता असं करी सर्व काम. म्हणले मी पगार द्यायचा नाही तुला. म्हणले नका देऊ पगार, मी सेवा करेन. इतकी सेवा केली महाराज.
गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असतात, चंदन देवानं उघडायचा, चंदनाची गोळी करायची. चंदन कोणी उघडला? देवानं. चंदनाची गोळी कोणी केली? देवानं. ती नाथ महाराज हातात दिली, नाथ महाराजांनी कोणाला लावली? त्यांनी चंदनाची गोळी करायची, ती नाथाच्या हातात द्यायची आणि नाथानं देवालाच लावायची. काय अधिकार नाथाचा असेल? निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीत असे दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे. अंबाजोगाईचे दासोपंत होते. कोण होते? दासोपंत. त्याला अभिमान झालता, माझ्यासारखं कवित्व करणारं लिखाण गीतेवर त्यांनी बऱ्याच ओव्या लिहिल्या होत्या, 10,000 का काय अशा ओव्या लिहिल्या. मग अभिमान होता जरा, मी ज्ञानी. पण ते दत्ताचे उपासक होते. कोण? दासोपंत. मग ते नाथमारांच्या भेटी करता आले, अभिमानानं आले. पण आल्यानंतर दत्त भगवान चोपदारकी करायला पाहिले. ज्याच्या दारावर दत्त चोपदारी करतो, ज्याची आपण भक्ती करतो, ज्याची उपासना करतो, तो काय करायला लागला? विठ्ठला 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 विठ्ठला. असा नाथांचा अधिकार. आणि अशा नाथाची वारी आपण करतो. आपलं भाग्याचे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. महाराज हे महात्मे कामा करता येत असतात आणि काम संपल्यानंतर जात असतात. नाथ महाराज कामा करता आले. काय काम? येथे उपकारासाठी, येथे येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावय कोणते, आले घर जावय कोणते, आले घर जावय कोणते, आले घर जावय कोणते. येथे उपकारासाठी, येथे आले घर जावय कोणी, आले घर जावय कोणी, आले घर जावय कोणी, आले घर जावय कोणी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. उपकार करण्याकरता आले आणि ज्या कामा करता आले ते काम केलं. आलो याची कारणाशी. काय कारण? जगावर उपकार करण्या. ज्या कामा करता आले ते हे कष्टविती. तुका म्हणे आता उरलो उपकारा. काय उपकार केला? अरे गल्लो गल्लीला फिरले, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा, टाळी टाळी. वासुदेव करीतो फेरा. वाडियात बाहेर द्वारा, वाडियात बाहेर द्वारा, वाडियात बाहेर द्वारा, वाडियात बाहेर द्वारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, कोणी काहीतरी दान पुण्य करा. आपण दातरी जातो माघारा गा, माघारा गा, माघारा गा. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर द्वारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, आपण माघारा गा. वासुदेव झाले. मोर पिसाचा टोप घातला, अंगा झगा घातला, हातात चिपुळ्या घेतल्या, टाळ घेतला आणि गल्लो गल्लीला फिरायला लागले. वासुदेव करीतो फेरा.
आणि फिरताना कसं करू लागले, काय म्हणू लागले, रामकृष्ण किती गात टाळ चिपळ्या वाजवीत. रामकृष्ण किती गात टाळ चिपळ्या वाजवीत. जलिवली अवघा देव वाजले कापुसावा धाव. 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 नुसतं भांड्या पंचायती करीत फिरले नाही. काय काय माणसं नुसतं कुत्र्यासारखेच हिंडत इकून तिकडं तिकून इकडं. स्वानाची ह्या परी हिंडे तसं नाही. रामकृष्ण गीते गात टाळ चिपुळ्या वाजवीत. छंदे आपुल्या नाचत. निज निज म्हणजे आत्मवस्तू. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, निज घेऊनी फिरत गा. आणि असे गल्लो गल्लीला फिरले पाटील. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादानो. दादा म्हटले, विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. आपा म्हटले, अरे हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही आणि दुसऱ्या देहात परमार्थ करता येणार नाही. म्हणून गल्लोगल्लीला फिरले. बोध परडी घेऊन हाती. काय बोधाची परडी घेतली. बोधाची म्हणजे उपदेशाची. गोंधळी इथं वासुदेव आहेत आणि ते गोंधळी आहेत. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती. आणि नाचताना काय म्हणतात, उदो उदो म्हणतात. आणि त्या देवीला म्हणतात, देवी आम्ही यात्रेमध्ये नाथाच्या वारीमध्ये हरिनामाचा गोंधळ घातला, तू आमच्या गोंधळा गोंधळा येई व जगदंबे. गोंधळा येई व जगदंबे. गोंधळा हा मुळा पेठा तू आंबे. मुळा पेठा आंबे. गोंधळा येई व जगदंबे. गोंधळा येई व जगदंबे. देवीला प्रार्थना करतात गोंधळा ये. आणि इथं वासुदेव होऊन गल्लोगल्लीला फिरले. आम्ही वासुदेव झालो, तुमच्या वाड्या पुढे आलो पाटील. जागे असा निजू नका. साधू संत तळमळीनं सांगतात, अरे ज्या कामाकरता देह मिळाला ते, हे जे वासुदेव, हा वासुदेव आहे ना, याच्यात उपदेश करतात. उपदेश कशाला म्हणतात, ऐकणाराच्या कल्याणाचं सांगणं, याचं नाव उपदेश. उगं पांचट विनोद करणं, नाटकं करणं, हायदो धुला घालणं, याला उपदेश म्हणत नाही. पण मूर्ख लोक त्याला बी किंमत देते. त्याला काय करतात, नाही ना. आता आता काल असा आहे महाराज, जो जास्त मोकारपणा करून तो जास्त मोठा महाराज. कारण कलीचा प्रभाव तसा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण सत्य गेले भोळ्यावरी, असत्याची चाले थोडी. लटिके ते रुचे साच कोणा. पण जाऊ द्या, काही चांगले बी लोक आहेत महाराज. पुष्कळ मूर्ख असू द्या, पण बोटावर मोत नाहीत की होईना चांगले लोक आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. उपदेश त्याला म्हणायचं, ऐकणाराच्या कल्याणाचं सांगणे, हिताचं सांगणे, उद्धाराचं सांगणे, त्यालाच उपदेश म्हणा. फालतू बोलण्याला, नाटकं करण्याला उपदेश म्हणायचं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. इथं महाराज सांगतात, बाबा
तुम्हाला मनुष्य देह मिळाला कशा करता मिळाला? देवे दिला देह भजना. कारण तुम्ही मिळविला नाही, तुमच्या मायबापानं बी दिला नाही, मायबाप निमित्त आहेत, देवानं दिला देह. कोणी दिला? लय नवरा बायको त्याला पोरत नाहीत, गुजरातला गेले पण झाले नाही, गुजरातून जाऊन आले ते. कोणी देह दिला? देवानं दिला. देवे दिला देह कशा करता दिला? भजना करता दिला. अरे आहार निद्रा भयमैथुनंच, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मे तत्पशुभिर नराणाम. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान. फक्त मनुष्य देहामध्ये ज्ञान विशेष आहे. ज्ञानेही तेशा अधिको समाना, ज्ञानेन हीन पशुभी समाना. जर ज्ञान नसल तर त्याच्यात जनावरात काही फरक नाही. ज्ञानेन हीन पशुभी समाना. म्हणून ब्रह्मज्ञान होण्याकरता पावोनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्द बजाना पुच्छ विना. विठ्ठल 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 विठ्ठल. तो लांडा गर्द बजाना. म्हणून नरदेहात ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. पण ज्या कामा करता देह मिळाला लोक ते काम करताना दिसत. साधू संत आले आणि त्यांनी पाहिलं तर समाज कसा दिसला. विषय ओढी भुलले जीवा, विजय ओढी भुलले जीवा, आता याची कोण करीना जीवा, आता याची कोण करीला जीवा. नारायणी भाव, उपजे नारायणी भावा. पावनी ठाव नर देह, पावनी ठाव नर देह. ओढी भुलले जीवा, आता याची कोण करीना जीवा, उपजे नारायणी भाव, पावनी ठाव नर देह. विजय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील जीव. उपजे नारायणी भाव, पावनी ठाव नर देह, नर देह, नर देह. संतान समाजाकडे पाहिलं तर समाज आंधळी सकळ बहिरमुख. बहिरमुख आंधळी सकळ बहिरमुख. काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ, वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ. आंधळी सकळ बहिरमुख, काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ. आंधळी सकळ बहिरमुख, काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तुकोबरा म्हणतात काय करावं. साधू संतांना तळमळे महाराज. म्हणून ते आपण नाही जरी बोललो नाही जरी ऐकलं तर वारंवार वाड्यात येतात. पाटील मानाखाली हात घालतात, तुम्हाला आमचं ध्यान होईल, पण त्या टायमाला वेळ राहणार नाही. कळो येईल प्राण प्रयाणाची वेळी. म्हणून पाटील तुम्ही आमचं ऐका. लय धनाच्या सत्तेच्या तारुण्याच्या मस्तीत राहू नका. समाजाकडे पाहिलं तर आंधळा समाज दिसला, बहिर्मुख दिसला. आंधळी ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळी. आपल्याला वाटतं आपल्याला लय कळतं. अरे आपल्याकडे अज्ञान जास्त आहे, ज्ञान थोडं आहे. ज्ञान कसं आहे आपल्याकडं? थोडं आहे, अज्ञान जास्त आहे. आता विठ्ठल महाराजाला नुसता पखवाज वाजिते तू का कीर्तन बी करता येतं? हां, गायन करता येतं का? बरं पखवाज सगळा येतो का? थोडाच येतो का नाही? ते म्हणते तुला कीर्तन लय 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 म्हट येतं का?
खरं की नाही ते म्हणत नाही बरोबर आहे की नाही पण मनातल्या मनात म्हणतो का नाही आपल्याला मला 2-3 अभंगावर कीर्तन करता येतं मग कीर्तनाचं ज्ञान थोडं आहे अज्ञान मला पखवाजाचं अज्ञान आहे गायनाचं अज्ञान आहे बरंच अज्ञान आहे ना ज्ञान थोडं आहे ना प्रत्येक माणसाला शहाणपणा कमी आहे आणि मूर्खपणा जास्त आहे पण माणसाला मी शहाणा वाटतं का मूर्ख वाटतं अनिल भावा शहाणा वाटतं का नाही मग मी कसा वाटतो मला विठ्ठल अरे आपल्याला बरेच कामं येत नाहीत वैकुंठवाशी शंकर महाराज खंदारकर सांगायचे गुरुनाम गुरु शंकर महाराज खंदारकर म्हणायचे त्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होते ते म्हणायच्या इंदिरा गांधीला ज्ञान आहे कशाचं ज्ञान आहे देश चालवायचं ज्ञान आहे पण इंदिरा गांधीची चप्पल तुटली मग ती चप्पल तुटली चांभाराकडे गेली कशाला मग चप्पल शिवायचं ज्ञान आहे तिला मग चप्पल शिवायचं काय अज्ञान आहे आपल्याला पखवाजवा शर्ट शिवायचं अज्ञान आहे चप्पल शिवायचं बाजरं पेरता येतं का तुम्हाला अज्ञान आहे ते टिफनीला जे चाढा असतं त्याची गाठ मारता येते का बरेच अज्ञान आहेत बरेच काय आता सगळं सांगत नाही शहाणपणा थोडा आहे आणि मूर्खपणा जास्त आहे विठ्ठला विठ्ठला मग आपण आंधळे आणि संत जागे डोळस ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा हे स्तुती नव्हे बवसा भाग्य आणि ते संत आपल्याला जाग त्यांना तळमळ वाटते जर या देहात हे जागे झाले नाही मग कधी जागे होणार कारण जाग होण्याकरता विसाव्याला प्राप्त होण्याकरता पुढे कोठे नाही घ्यावया विसावा एकदा हा देह पडल्यानंतर पुन्हा विसाव्या करता देह आहेत डुकराचा गध्याचा घुशीचा सापाचा म्हशीचा त्या देहामध्ये विसावा घेता येत नाही आणि हा देह पुन्हा मिळत नाही म्हणून बाबा गडबड करा लागपाठ करा रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावदासा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा उजेड पडताना अरे उद्याचा दिवस उजडल असा बरोबर उठा की जी मायबाप कशी लागली झोप मायबाप जागवा नाथ मारा जगाचा मायबाप ज्यांच्या घरी राबला किती तळमळ काय करू बहु वाटेत किती तळमळे मायबाप अजून वेळ गेली नाही तुम्ही जाग व्हा एका कीर्तनात माणसानं जाग झालं पाहिजे बाकीचे कीर्तन कौतुकानं ऐकले पाहिजे जाग व्हा ज्या विषयाच्या तुम्ही नादीत ते विषय कसे अरे संसार बंधन जे तुम्हाला प्राप्त झालं त्या विषयामुळे झालं म्हणून तुम्ही काय करा अभंगाच्या पहिल्या विषय सेवितागा विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधू विषय सेवितागा विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधू हा विषय सेवितागा विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधू विषय सेवितागा विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधू
ज्या विषयाच्या तुम्ही नादी आहेत, समाजाकडे पाहिलं तर देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत गोंधळ गाजत आपल्याला देव जास्त आवडतो का विषय आवडतात? मला तर विषय आवडतात बा, तुम्हाला पहा काय आवडतं? शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यात नादी लोक आहेत, शब्दाच्या नादी आहेत, रूपाच्या नादी आहेत, गंधाच्या नादी आहेत. तुम्ही आता ते कीर्तन सुरू झालं ते काय मारायचं शेंट गंध, कीर्तनाला जाताना लोक सगळे मारूनच चालले तर गायक वादक कीर्तन करतात. विठ्ठल फक्त शेंट मारलं आपण घेतला भक्त ऐसे जाना ये देही होता. विठ्ठल किती अवघड आहे महाराज. असे महात्मे मी पाहिले. आमचे गुरुजी वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे, किती खंड उपडू द्या चंद्रभागेला, ते चंद्रभागेला जाणार आणि त्या पाण्यात लोळणार आणि घरी येणार. तीर्थावर श्रद्धा त्यांची. देहाचे चोचले कधी पुरवले नाही. भक्त ऐसे जाणा जे देव उदास. आपण विषयासक्त आहेत. रूप रस गंध शब्द स्पर्श याच्यात माणसं गुंतले. पण नाथ महाराज म्हणतात बाबा ह्या विषयाच्या नादानं तुला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागणार आहे. विषय सेविता गा. अरे एका एका विषयामध्ये एक एक प्राणी गेला. कुरंग मातंग पतंग मीना मृगा हता पंच भिरेव पंच. विठ्ठला शब्द विषयामध्ये हरिण गेला. हरण धरायला ते पारधी काय करते, गाणं लावते. असं बासरी बिन वाद्य असतं, बिन असं गोड वाद्य हरण येतं, मग तो पारधी लागवतो. विठ्ठल विठ्ठल मुरगाचारी आती माने सोकला मुरगाचारी रे माने सोकला त्या पारध्याने पुनु बाणे लावी आविचार मला आठवायमुळे मी विठ्ठल विठ्ठल म्हणलं होतं. विठ्ठल मृग हा चारिया रे. कोणता चारा? शब्दाचा चारा. मृग हा चारिया रे आतिमाने सोकला. आणि त्याचा बिनवाद्यामध्ये तो मृग रंगला आणि असा येऊ लागला. तव त्या पारध्याने गुणी बाण लाविला. विठ्ठल बाण लागल्यानंतर तो पारधी जवळ गेला तर ते हरिण काय म्हणत, क्या देखत हे पारधी पुरा लगा है घाव, जब तक शरीर में प्राण है तब तक बीन बजाव. आणि मला मारले, मी मेल्यानंतर तुला मांस आवडत ना, तू मांस खा म्हटले, पण माझं जे कातड आहे ना त्याचं आसन कर.
आणि त्या आसनावर बसून देखील काय कर, बीन वाजव. विठ्ठल विठ्ठल आती माने सोकला. विठ्ठल विठ्ठल स्पर्श विषयामध्ये हत्ती गेला, शब्द विषयामध्ये हरिण गेलं, गंध विषयामध्ये भुंगा गेला, शब्द स्पर्श रूप रूप विषयामध्ये पतंग गेला, गंध विषयामध्ये भुंगा गेला, आणि रस विषयामध्ये मीन म्हणजे मासा गेला. विठ्ठला विठ्ठला अरे एक एका विषयात एक एक प्राणी गेला, हे पाचही विषय आपल्या ठिकाणी आहेत. आपलं कसं आहे? विठ्ठला विठ्ठला सांगा. आता लोक विषय ज्यांनी सेवन केले, विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेवी कोण तृप्त झाला. इथून माग विषयानं कोण तृप्त झालं? अरे रावणाला 80,000 बायका, पण तृप्त होता का? नाही. किती धन, पण तृप्त होता का? नाही. सांगा, विषय सेविता कोण तृप्त झाला? एका माणसाचा वाडा पेटला, मग विजायला पाणी टाकावं का नाही? त्यांनी गंडकी टाकली. कशात? वाडा पेटला, आग लागली वाड्याला, आणि त्या वाड्यामध्ये तो लाकडं टाकायला लागला. कशा करता? आग विजाय करता. अरे लाकडानं आग विजन का भडकन? इंधने आगीस इंधने निमाला अग्नी कोठी. विषय सेविता कोण तृप्त झाला? सांगा तुम्ही विषयाचे. अरे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. अभ्राची सावली जाईल लया, म्हणून विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू. तुम्ही विषय सेवन केले, भजन केलं नाही, देवाला विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे संसारे खल दुष्कारे कृपया पारे पाय मुरा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. मूर्खा, गोविंदाचं भजन कर. विषय सेवनानं तुला जन्म मरणाचं दुःख. विषय सेविता गा जन्म मरण. म्हणून तू काय कर, चांगल्या गुरुकडे जाय. कारण जे खरे गुरु असतात ते तुला विवेक, संत तेथ विवेका आसने कीजे. विषय सेविता का जन्म मरणात. विवेक गुरु वाक्ये छेदी भवबंधू. गुरुच्या वाक्यानं ह्या संसार दुःखाचा, संसार बंधनाचा छेद होईल. नाथ महाराज म्हणतात का नाही, माझ्या जनार्दन स्वामीनं माझ्यावर कृपा केली, मला महावाक्याचं वचनाचे निघाये संशय छेदिले. येऊनी गुरुनाथे माता ठेवेला येऊनी गुरुनाथे अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचा. अज्ञान गेले शुद्ध चालेलो विठ्ठला ज्ञान अंधार.
काकड्याचं भजन म्हणलं पाहिजे. कशामुळे? आता मी नाही म्हणू दे, आम्ही खानदानी काकडे. विठ्ठल 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 येऊनी गुरुनाथे माथा ठेवीला करो. माझे गुरु आले कोण? जनार्दन स्वामी. माझ्या डोक्यावर हात ठेवला. लावणी हात गुरुवाळीला माझा माथा करू. चिंता करू नको, तुला ब्रह्मज्ञान होईल, दत्ताचं दर्शन होईल. येऊन गुरुनाथे माथा. त्याचा परिणाम अज्ञान तिमिर गेले, अज्ञान रूपी अंधकार गेला. शुद्ध मार्ग, रस्ता चांगला दिसायला लागला. शुद्ध मार्ग साचा गरजत चाली येलो, फिटला अज्ञान अंधारो. कशामुळं? एका जनार्दनी माझा श्री गुरु उदार धर्म जागो. गुरु महिमा देही दाविला देव विठ्ठला विठ्ठला. म्हणून खऱ्या गुरुची सेवा करा. कोणाला गुरु म्हणू नका, कोणाच्या नादी लागते आणि मग पश्चातापाची पाळी. काय काय माणसं एखाद्या माणसाच्या नादी लागले की शेपूट अशी धरते त्याची की तुटूस तर, आणि तुटल्याला म्हणते आता हे लांड झालं. पाणी पिणं छान खे, गुरु करणा पाहिजे. महाराज मी पामर मनुष्य मूर्ख आहे, पण माझं भाग्य चांगले, मला गुरुवरे चांगले मिळाले. मी सुरुवातीला आमच्या माशेगावला गुरुवरे बळीराम महाराजाकडे राहिलो. तिथून मी पैठण क्षेत्रामध्ये निष्ठावंत वारकरी गुरुवरे रखमाजी महाराज नवले. महाराज हे रखमाजी महाराज नवले म्हणजे पैठणचे जोग महाराजच. पैठणचे काय? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हजार विद्यार्थी तयार केले महाराज. विद्यार्थ्याला फीस नाही आणि गुरुजीला पगार नाही असे नवले महाराज. विठ्ठला विठ्ठला. नंतर मी जोग महाराजांच्या संस्थेत गेलो. काही दिवस साखरे महाराजाकडे राहिलो, डॉक्टर महाराजाकडे राहिलो, आणि आता मी जास्त गुरुवरे चंद्रशेखर महाराज. मला आनंद याचा आहे, आपण पामर असू द्या पण आपल्याला गुरु चांगले मिळाले. विठ्ठला. म्हणून विवेक गुरु वाक्ये, गुरुजवळ विवेक असतो आणि त्या गुरुच्या वाक्यानं, महावाक्यानं, संताच्या वचने वारी जन्म दुःख, त्या वाक्यानं जन्म मरणाचं दुःख निवृत्त होतं. म्हणून विवेक गुरु वाक्ये छेदी भव, बंधनाचा फासा तोडून टाक. कशानं? गुरुवाक्यानं. ते तुझ्या आपुलेने अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंका कोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितीना. म्हणून विवेक गुरुवाक्ये छेदी भवबंधू. आणि मग गुरु तुला उपदेश करतील, तुला नामस्मरण करा असं सांगतील. आणि जर तू नामस्मरण केलं तर काय होईल? अभंगाच्या पुढच्या. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गीतिका. कृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गीतिका. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गीतिका. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गीतिका. रामकृष्ण वासुदेव हरी देई विजय झाला. 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 रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गीतिका. 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 कारण संताजवळ गेल्यानंतर तिथे दुसऱ्या उचापत्या नसतातच. तेथे रामनाम होईल श्रवण. म्हणून संत समागम एखादे कोणत्या परीनं संत समागम करा. आता तुम्ही नाथाच्या दरबारात आले, कुठं जा तुमच्या कानावर देवाचं नाव येणार. काय येणार? कारण टाळा टाळी लोपला नाद.
टाळ घोळ चिपळ्या नाद दिंडी पताका मकरंद नाना बागडियाचे छंद कवच अभेद नामाचे विठला विठला. संताजवळ देवाचं नाम चिंतन होतं. आणि असा संतान महावाक्याचा उपदेश केल्यानंतर तुम्हाला विवेक झाला. संसार असत आहे, परमात्मा सत आहे आणि सत असणारा परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला. मग त्याच्यानंतर तुम्ही नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनानं काय होतं? ब्रह्मानंदे गळते गा. तुमच्या अंतकरणात तुमच्या हृदयात ब्रह्मानंद प्राप्त होतो. त्याच्याकरता काय करा? एक बोल सुस्पष्ट बोलावा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमो धरावा, संत समागमो धरावा, तेने ब्रह्मानंद होया गवारा. नर हरी रामा गोविंदा वासुदेवा, नर हरी रामा गोविंदा वासुदेवा. ते ब्रह्मानंद होया गवागा. हरी एक बोल सुस्पष्ट बोलावा. अरे बांड्या पंचायती करू नका, लोकांच्या उचापत्या करण्यात टाइम घालू नका. वाचे हरी हरी म्हणावा, वाणी न रामकृष्ण हरी. अरे एकांतात बसल्या कीर्तनात लोक टाळ्या वाजित नाहीत, भजन करीत नाहीत, मग बाकी करतात का? अरे प्रेमानं सगळ्यांनी भजन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण. टाळी टाळी वाजवा टाळी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. बोला बोला. रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. बोला बोला. टाळी टाळी. प्रेमानं भजन करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं भजन करा. आणि असं तुम्ही जर भजन केलं तर महाराज म्हणतात रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा. रामकृष्ण वासुदेव हरी. आणि असा ब्रह्मानंद झाला, तुमचं नामचिंतन चालू झालं, सतत तुम्ही नामस्मरण केलं, त्याचा परिणाम काय होतो? महाराज म्हणतात देहीच विदेही भोगो दशा. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. देह आसनं, देह तादात्म्य नसणं याला जीवनमुक्त म्हणतात. आणि देहे नसणं आणि देह तादात्म्य नसणं याला विदेहमुक्त म्हणतात. पण महाराज काय संप्रदायाचा? देहीच विदेही भोगू दशा. आस्वाईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आणि ही अवस्था महाराज त्याला प्राप्त. रंगनाथ महाराज परभणीकर होते. अरे शर्ट उलट घातलं का सोयीचं घातलं, फेटा बांधला, डोकं झाकलं का उघडे, काहीच नाही. आस्वाईसा कोठे. महात्मे मी मारुतराव महाराज दस्तापूरकरांचं कीर्तन ऐकलं. कोण्या बाईनं शर्ट धुतलं होतं कोण ठाव महाराज. भीमशी महाराजांच्या फाडावर त्यांचं कीर्तन. आणि कीर्तनाला ते आले तो अर्ध्या शर्टाला आखी निळ आणि अर्ध शर्ट नुसतं पांढरं. कोण्या बाईनं धुतलं होतं तिची तिला माहीत हो, पण मी पाहिलं ते. पण ते तसंच घालून आले. देहीच विदेही भोगू दशा. काय खातो आम्ही कासाया सांगाते, नाही देह शुद्धी मूल तुडविले, चिखली मिळाले रक्तमास. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज वर्णन करतात रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा. रामकृष्ण वासुदेव हरी देही विदे झाला गा.
म्हणून आपल्या गुरुनं जे आपल्याला महावाक्याचा अमृत वचनाचा उपदेश केला त्या वाक्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचं चिंतन केलं पाहिजे. अभंगाच्या पुढच्या चरणात गुरुवाक्य भाव बळे निरबोधे पैदूती. 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 बोधे गुरुवाक्य भाव बळे. अरे गुरुवचनावर जर विश्वास नसल तर हा बोध प्राप्त होत नाही. म्हणून विश्वास असावा वेदांताचे ठाई. सद्गुरूचे पायी लीन व्हावे. लीन व्हावे चित्त सद्गुरु वचना. तोची समाधान प्राप्त झाला. तोची समाधान प्राप्त झाला. तोची समाधान प्राप्त झाला. ज्याचं चित्त सद्गुरु वचनावर स्थिर झालं, लीन झालं. लीन व्हावे चित्त सद्गुरु वचन. म्हणून महाराज म्हणतात वचन न मोडी बोलिले. वचन न मोडी बोलिले ते. बोलिले ते. वचन न मोडी बोलिले ते. बोलिले तुका मने शेष शरीरावरी. वचन न मोडी बोलिले. वचन न मोडी बोलिले. तुका मने शेष शरीरावरी. वचन न मोडी बोलिले. वचन न मोडी बोलिले. शेष सेवन करणं याचा अर्थ खरकट खाणं नाही. गुरुमुखातून आलेलं वाक्य ते कानानं सेवन करणं. काय करणं? काना वचनाची भेटी सरिसाचे. मग वचन म्हणजे काय? महावाक्य. आणि त्या गुरुच्या मुखातून जे महावाक्य निघालं त्या महावाक्यानं, त्या महावाक्यावर विश्वास ठेवून त्याचं चिंतन करून विवेक गुरुवाक्ये भाव विठ्ठल 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 गुरुवाक्ये भाव बळे निज बोधे पै बुद्धी. आणि त्याचं चिंतन तत्चिंतनम तत्कथनम. त्याचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला ती अवस्था प्राप्त होईल. सहज स्थिती. गुरुवाक्ये भाव बोळे निज बोध. तुमची वृत्ती ब्रह्माकार होईल. आणि अशी गुरुवाक्ये भाव बळे निज बोधे पै बुद्धी. आणि तेने बोधे पाहता का तुम्ही सतत त्या बोधामध्ये राहिले तर अखंड समाधी. विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण हे गुरुकृपेशिवाय होत नाही. गुरुकृपे जाशी सत्पथ पावला जीव सुखावला ब्रह्म सुखे. नाथ महाराजांचा अभंग आहे. मला गुरुकृपेने ही अवस्था प्राप्त झाली. गुरुकृपे जाशी सत्पथ पावला जीव सुखावला ब्रह्म सुखे. ब्रह्म सुखे झालो मी सदा संपन्न. ब्रह्म परिपूर्ण अनुभविले. ब्रह्म परिपूर्ण. ब्रह्म परिपूर्ण. मी ब्रह्म आहे
आणि जग ब्रह्म आहे. अनुभविले ब्रह्म अंतर सबाह्य, अनुभविले ब्रह्म अंतरित बाह्य, ब्रह्म अंतर सबाह्य, अनुभविले ब्रह्म अंतरित बाह्य, जग ब्रह्ममय झाले दिसे, जग ब्रह्ममय झाले दिसे. आता सगळं जग ब्रह्मरूप दिसायला लागलं. नाथ महाराज म्हणतात येथून पाहे तेथवरी तो तो अवघा दिसे हरी. आता जाऊन कोठे राहावे, सर्व परमात्मा समान आहे असं आम्हाला अनुभवाला आलं. अभंगाच्या शेवट सांगतात जनी वनी निरंजनी वासुदेव जनी वनी निरंजनी वासुदेव जनी वनी निरंजनी वासुदेव समा. 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 एका जनार्दनी चित्त चैतन्य घन. हॅलो. एका जनार्दनी चित्त चैतन्य घन. चैतन्य घन. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गणपती. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गणपती. एका जनार्दनी चित्त चैतन्य घन. एका जनार्दनी चित्त चैतन्य घन. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा. रामकृष्ण वासुदेव हरी देहि विदेहि झाला गा. रामकृष्ण वासुदेव हरी देहि विदेहि झाला गा. रामकृष्ण वासुदेव हरी देहि विदेहि
झाल्यामुळं गुरुवाक्ये भाव बळे निज बोधे पै बुद्धी तेने बोधे पाहता गा, आणि त्या बोधातच सतत मग्न राहिल्यामुळं अखंड समाधी. महाराज म्हणतात आता मला जग ब्रह्ममय झाले दिसे, जनी वनी निरंजनी वासुदेव समान. आणि माझं चित्तच हे असं कशामुळे दिसलं, माझं चित्तच असा वासुदेव झालं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैशे निवृत्ती. आणि हे कशामुळं झालं, गुरुवाक्यावर गुरुवचनावर श्रद्धा ठेवल्यामुळं. विश्वास असावा वेदांताचे ठाई, श्रद्धा कशाला म्हणतात, सद्गुरूचे पायी लीन व्हावे, लीन व्हावे चित्त सद्गुरु वचना, तोची समाधाना प्राप्त. त्याला समाधान आपल्या गुरुवर साधूवर आपली श्रद्धा असली. संत चरणी भावधरा, क्षणाक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुजता वरा, हेच करा. आणि असा बोध मला झाला. आणि हा कशानं झाला, मी नामचिंतन केलं, गुरुवचनावर विश्वास ठेवला, गुरुनं मला उपदेश केला, आणि त्यांनी उपदेश केला, त्याच्यामुळं माझ्या ठिकाणी विवेक झाला. सत काय आहे, असत काय आहे, आणि सत जो परमात्मा आहे, संसार असत आहे, परमात्मा सत आहे, आणि त्या सत परमात्म्याचं मी चिंतन केलं, आणि त्याचा मला बोध झाला. माझं चित्तच चैतन्य स्वरूप झालं, आणि त्याच्यामुळं मला जनी वनी निरंजनी वासुदेव समान, एका जनार्दनी चित्त चैतन्य घन. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा, रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊली, खाली बसा, खाली बसा. माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा खाली बसा, खाली बसा. हो बाबा, माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील असा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे, असा माझा आग्रह आहे. या जे बरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचे, उद्धटपणाचे, बावळटपणाचे, मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोषे झालेली सेवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी, नाथ महाराजांची चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्णराम देऊ. सगळेजण एकदा प्रेमानं नाथाचं भजन करू. भानुदासे टाळी टाळी भानुदासे कना, भानुदासे कना, भानुदासे कना, भानुदासे कना, भानुदासे कना, भानुदासे कना. टाळी टाळी भानुदासे कना, भानुदासे कना, भानुदासे कना, भानुदासे कना. भानुदासे कना, भानुदासे
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कुंभारदरी, त्याचप्रमाणे वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रयत्नातून गेल्या 17 वर्षापासून सोग्राम ते श्री क्षेत्र पंढरपूर पैठण पायी दिंडी सोहळ्याचा हा 17वं वर्ष आहे. आणि या 17 वर्षापासून हरिभक्तीपरायण परमपूजनीय चांगदेवजी महाराज यांची या ठिकाणी सेवा घडते. ही सप्तमीची सेवा असते, सकाळची सेवा असते. आणि या सकाळच्या सेवेमध्ये विशेषत्वानं भोपाळ्या, वासुदेव, आंधळे, पांगळे यावर चिंतन असावं असं महाराजांचं मत आहे, किंवा महाराजांनी मत व्यक्त केलेलं आहे, किंवा ही परंपरा आहे. या परंपरेला धरून गेल्या ज्या 17 वर्षापासून या ठिकाणी भोपाळ्याच्या दोन्ही मालिका संपल्या, वासुदेव सुरू झालेत. त्याच्यानंतर आता वासुदेव, माऊली, नामदेवराय, तुकोबारायांचे, अजून कोणाचे, त्याच्यानंतर आंधळे होतील, त्याच्यानंतर पांगळे होतील, त्याच्यानंतर मुके होतील, त्याच्यानंतर सगळे बहिरे होतील, अशी परंपरा मुक आहे. अरे खरं तर मुक झालंच पाहिजे माणसानी. काय आवाज होता काल, काय सांगा तुम्हाला. इकडचा आवाज, पाठीमागचा आवाज, इकडचा आवाज, समोरचा आवाज, कोण काय म्हणतं काय नाही, काहीच कळत नसे. काही नाही. अगदी दुपारचंही कीर्तन तसं, संध्याकाळचा हरिपाठही तसाच, कालचं रात्रीचं कीर्तनही म्हणजे वाटचालीचं कीर्तनही तसंच, काही समजत नसे. एवढं दोन्ही फडकाऱ्याने उपकार केले की निदान यावेळेस तरी त्यांची कीर्तनं बंद आहेत, म्हणून आम्हाला सगळं सविस्तर व्यवस्थित ऐकण्यात आलं. नाही तर मोठी फजिती आहे. या ठिकाणी महाराजांच्या अनंत ऋण आमच्यावर आहेत, या फडावर आहेत. सगळे त्यांचे पूर्ण भोपाळ्या, वासुदेव आतापर्यंत झालेले आहेत. सगळे कीर्तन आपल्याकडं ज्याला संग्रही आहेत. आणि मला असं वाटतं की यांचं एक आपण हे करावं, काय म्हणतात त्याला, एक संग्रह करावा, की जेणेकरून समजायचं समाजाला काही उपयोगात येत असेल अशांना ते द्यायला काही हरकत नाही. अतिशय सुंदर चिंतन. कारण सकाळी आता आम्ही फार पूर्वी हरिभक्त परमपूजनीय वैकुंठवासी जगन्नाथ पवार यांची काही भोपाळ्यावर कीर्तन ऐकली होती. कुठं? गाडेश्वर मंदिरावर आहे ना. तुम्ही जुने लोक आहेत, त्यांना कल्पना आहे. त्याच्यानंतर ते कधी आमच्या ऐकण्यात गाडेश्वर मंदिरावर व्हायचे. त्यांच्या काही दिवस ऐकले ते, त्याच्यानंतर ते मग पुढं ती मालिकाच बंद झाली. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला आणि असं वाटतं की आता आपण वारीला आलोत. आता साधकाच्या भूमिकेतून
विषयी पामराची अवस्था वेगळी आहे, पण साधकाच्या भूमिकेतून असं वाटतं की आपली ही यात्रा सफल झाली, परिपूर्ण झाली. एक जीवनामध्ये त्याचा जो आनंद आहे, समाधान आहे, तृप्ती आहे, ही तृप्ती या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. अशीच ही मालिका पुढं चालू राहावी अशी दरवर्षी महाराजांच्या चरणी आम्ही विनंती करतो. आहे तोपर्यंत सात संगती यावर्षी कमी होती, टाळकरी कमी होते. निघताना 5च वारकरी होते महाराज. आज गावातून निघालो ना 5 वारकरी आणि 2 महिला, एवढ्याच तिथून निघालो. पुढं वाट चालता 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 मग पुढं संख्या वाढत गेली आणि 2-3 दिवसापासून जवळपास 150-200 संख्या या ठिकाणी आहे. समाधान वाटतं. याच्यामध्ये वाटतं की लोकांना श्रवणाची आवड आहे. त्या श्रवणाच्या आवडीच्या निमित्तानं येतात, उशिरा का होत नाही येतात आणि उशिरा येऊन उशिरापर्यंत थांबतात. हे की विशेष आहे. उशिरा जरी आले तरी काल्यापर्यंत सगळेजण थांबतात की नाही? थांबता ना? हां, थांबतात. धन्यवाद बरं का. तर स्वयंपाक तयार आहे ना? हां. तर महाराजांचे ऋण व्यक्त करून आणि आज विशेष म्हणजे बाळू महाराजांना निमंत्रित केलं. कारण आमचे अनिल महाराज आणि विठ्ठल महाराज गावातून निघाल्यापासून या दोघांवरच ताण आहे. विठ्ठल महाराजांच्या संगतीला दुसरं कोणी वाजवणार नाही. दुसरं कोणी बसलं तर लोकांना पसंत पडत नाही. आणि अनिल महाराज म्हणायला असले की ते सगळं रेंगाळतं मागं. अतिशय दोघांनी गेल्या 8 दिवसापासून सारखा जो एक ताण आहे, पण तो ताण याच्याकरता आहे की हे त्यांचं आहे, हे ट्रस्ट त्यांचं आहे, हे त्यांचं आहे, भावना त्यांची आहे. कृतीनंही त्या ठिकाणी ते आहेत आणि भावनेनं सुद्धा जोडलेले आहेत. म्हणून बरेच जण आले गेले, पण या दोघांनी मात्र ही वारी शेवटपर्यंत पूर्ण केली. आमचे गिनाबाबा उत्कृष्ट मृदंग वादक आहेत, गायक आहेत, कीर्तनकारही आहेत. पण त्यांच्या पाठीमागं त्यांच्या नातवाने हट्ट धरला की बाबा तुम्ही जाऊच नका. आणि त्यामुळे ते नातवाचा हट्ट बरेच दिवसापासून आहे. पण ते शेवटच्या त्या षष्टीच्या दिवशी का होत नाही, पण आलेत. त्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आमच्या बाळू महाराजांना लाख धन्यवाद देतो. हो, त्यांनी गावाची दिंडी सोडली, पण आपल्या दिंडीला आपली दिंडी म्हणून येतात. पंढरपूरच्या रस्त्यानं पूर्ण रस्त्यात ते बाळू महाराजांसोबत त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी की त्यांचे गुरुवर्य जनार्दन बाबाही असतात. आनंद वाटतो, समाधान वाटतं आणि तृप्ती वाटते. वारी खरी तर साधकाच्या भूमिकेतून जे करतात त्यांना त्यांचा विशेष आनंद मिळतो. त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होत चालते. संतांविषयी, भगवंताविषयी एक अनन्य प्रेम त्यांच्या हृदयामध्ये निर्माण होतं. विषयी पामराची अवस्था बदलते. पामरातून थोडं विषयाकडे येतं माणूस, विषयातून साधकाच्या अवस्थेत येतं, जे नित्य समाधानामध्ये असतात. ते मौलीचं भजन झालं, स्वयंपाक तयार आहे ना? हां, सगळ्यांनी जे आलेले आहेत कीर्तनाला त्या सगळ्यांनी इथं प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. या फळावरच्या